हॅलो एव्हरीवन, गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। टेटचे 27 मे पासून जे सुरू झालेले पेपर आहेत त्या सर्व पेपरमध्ये एका पर्टिक्युलर टाईपवरतीच प्रश्न येतात आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे प्रश्न येत आहेत ते सर्व प्रकार कव्हर करणार आहोत आणि तुम्ही एक्झामला जाण्या अगोदर हे नक्की बघा, तुम्हाला अशा प्रकारचाच प्रश्न परीक्षेला पाहायला मिळेल। चला तर सुरू करूयात। मराठी ग्रामरवरचे हे कसे आणि कोणते कोणते प्रश्न कशा प्रकारचे येत आहेत। पहिला प्रश्न बघूया। शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? ऑप्शन 1 गडबड, 2 उग्र, 3 उत्सुक आणि 4 आनंदी। तर काय आहे शांत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 उग्र। शांत म्हणजे काय असतं? शांत म्हणजे काय? शांतता असलेला। मग त्याच्या विरुद्ध काय येणार? जोरदार किंवा तगडा। मग त्यालाच अनुसरून सेम अर्थाचा शब्द कोणता आहे? तर उग्र, म्हणून शांतचा विरुद्धार्थी शब्द येणार उग्र। याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2। पुढचा प्रश्न, सर्वांना मदत करणारा या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे? म्हणजे थोडक्यात काय विचारले? शब्दसमूहाबद्दल एक शब्द विचारले। तर सर्वांना मदत करणारा याच अर्थाचा शब्द आहे परोपकारी, म्हणजे याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 4। जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर जलदला समानार्थी शब्द कोणता आहे? तर वेगवान। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3। जलद म्हणजे जास्त स्पीड असणारा आणि वेगवानचा पण अर्थ सेम होतो। मंद किंवा धीमा म्हणजे काय? हळूहळू। त्याला हे एका अर्थाचे शब्द आहेत, म्हणून जलदला समानार्थी शब्द वेगवान। याचं उत्तर ऑप्शन नंबर 3। पेपरला बघा अशाच प्रकारचे सर्व प्रश्न येत आहेत, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न करून जावा। पुढचा प्रश्न आहे, ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ज्ञान म्हणजे अंधार नाही, हा पर्याय चुकीचा आहे। अभ्यास नाही, विद्या हा पर्याय बरोबर आहे। ज्ञान म्हणजे शौर्यही नसतं, म्हणजे ज्ञान या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर विद्या। याचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन देखील बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्दच आहे। हातात हात घेणे याचा अर्थ काय? तर हातात हात घेण्याचा अर्थ होतो एकत्र येणे, म्हणजे सोबत येऊन एकत्रित येऊन काम करणे असा या फ्रेजचा अर्थ आहे, म्हणून याचं उत्तर काय? हातात हात घेणे म्हणजे एकत्र येणे। ऑप्शन नंबर 3। पुढचा प्रश्न बघूयात। आता यामध्ये वाक्याचा प्रकार विचारला आहे। लवकर उठ हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन 1 आहे उद्गारवाचक, 2 आहे प्रश्नार्थक, 3 आहे विधानवाचक आणि 4 आहे आज्ञार्थक। लवकर उठ ही एक आज्ञा आहे, आदेश आहे। मग आदेश दिल्यासारखा आहे ना लवकर उठ, म्हणून या वाक्याचा प्रकार कोणता येणार? तर आज्ञार्थक, म्हणून याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 4। पुस्तके या शब्दाचे एक वचन काय आहे? आता हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे बघा। वचन, एक वचन, अनेक वचनवरती देखील प्रत्येक पेपरला प्रश्न विचारलाय, त्यामुळे हे देखील तुम्ही व्यवस्थित करून जाणं टॉपिक महत्त्वाचा आहे। तर पुस्तके हा अनेक वचन शब्द आहे, तर याचं एक वचन काय आहे? तर पुस्तक, एक पुस्तक, अनेक पुस्तके, म्हणून याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 1। बऱ्याच वेळा काय होतं, ऑप्शन देखील एकसारखे वाटतात, म्हणून काय करायचं? ऑप्शन मधून उत्तर काढायचं। म्हणजे जसं एक पुस्तके हे अनेक वचन आहे, तर आपण ऑप्शन वाचायचा पहिला, पुस्तक, एक पुस्तक, अनेक पुस्तके। आता हा सोपा प्रश्न होता म्हणून आपल्याला लगेच समजलं, पण जर अवघड असेल किंवा जर उत्तरामध्ये कन्फ्युजन वाटत असेल तर अशा प्रश्नांमध्ये पर्यायावरून उत्तर काढणं हे कधीही सोयीचं जातं। शब्दसमूहावरतीच बघा हा पुढचा प्रश्न आहे। जो एकाच वेळी सर्वत्र असतो या अर्थाचा एक शब्द कोणता आहे? म्हणजे हा शब्दसमूह आहे, त्यासाठी एक शब्द सेम अर्थाचा शब्द आपल्याला शोधायचा आहे। तर काय आहे याचं उत्तर? तर ऑप्शन नंबर 2 सर्वव्यापी। जो एकाच वेळी सर्वत्र असतो, सर्वत्र आहे, त्याला काय म्हणतात? तर सर्वव्यापी असं म्हणतात। याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2। एकदा परीक्षेला जाताना तुम्ही शब्दसमूहवाचक शब्द आणि महत्त्वाच्या म्हणी, समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे खरंच एकदा बघून जावा, कारण यावरती प्रत्येक पेपरला प्रश्न हे विचारलेले आहेत। त्यामुळे तुमचे 3-4 मार्क तरी तुम्हाला मिनिमम 3-4 मार्क हे तुमचे इथेच फिक्स होऊन जातील। धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आता काय करायचं, परीक्षेला नेहमी प्रश्न नीट वाचायचा। समानार्थी विरुद्धार्थी शब्दामध्ये बराच वेळा कन्फ्युजन होतं। इथे आपल्याला विचारलंय काय? समानार्थी शब्द। तर धैर्य म्हणजे काय असतं? धाडस। त्याला दुसरा समानार्थी शब्द काय आहे? तर साहस, म्हणजे याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 1 साहस हे झालं याचं आन्सर।
पुढचा प्रश्न हा स्त्रीलिंग पुल्लिंगवरती आहे बघा. राजा या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा टॉपिकवरही प्रश्न आहेत. तर कोणता आहे? राजाचा अपोजिट जेंडर कोणतं? राणी. म्हणजे स्त्रीलिंगी शब्द कोणता? तर राणी. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न बघूया. डोळा उघडणे याचा अर्थ काय आहे? ऑप्शन 1 जागे होणे, 2 कोणतीही गोष्ट समजणे, 3 अभ्यास करणे आणि 4 झोपणे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. डोळा उघडणे म्हणजेच काय? कोणतीही गोष्ट समजणे. आपण एखादी गोष्ट करताना बघा, काही चुकलो आणि आपल्याला समजलं तर घरचे, किंवा समजत नाही आपण एखादी चुकीचीच गोष्ट करतोय, तर घरचे बऱ्याच वेळा आपल्याला म्हणतात अरे आता तरी डोळे उघड. म्हणजेच काय? एखादी गोष्ट समजून घे की चुकतंय, बरोबर आहे असं. हे फॉर एक्झाम्पल देते. म्हणजेच काय? डोळा उघडणे म्हणजे कोणतीही गोष्ट समजणे. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2. मी खेळायला जातो हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन 1 विधानवाचक, 2 प्रश्नार्थक, 3 आज्ञार्थक आणि 4 उद्गारवाचक. आता बघा, या वाक्यामध्ये सर्वात पहिला असा प्रश्न असेल तर काय करायचं? मी खेळायला जातो. या वाक्यामध्ये काय आहे? आज्ञा केलेली आहे का? नाही. उद्गार आहेत का? उद्गारवाचक म्हणजे उद्देशून किंवा असं कोणताही प्रकार नाहीये, प्लेन वाक्य. जेव्हा असं वाक्य असतं तेव्हा ते कोणतं वाक्य असतं? तर विधानवाचक असतं. म्हणजे याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर 1. मुलगी या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर मुलगी हा एक वचन शब्द आहे. एक मुलगी असते, अनेक काय असतात? मुली. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1. पोळ्या भाजताना हात भाजणे या म्हणीचा अर्थ काय आहे? तर काय आहे पोळ्या भाजताना हात भाजण्याचा अर्थ? याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. मदत करताना त्रास सहन करावा लागतो. म्हणजे एखाद्याला जर मदत करायला गेलं तर त्यात आपल्यालाही त्रास होऊ शकतो किंवा त्रास सहन करावा लागतो. यालाच उद्देशून ही म्हण आहे की पोळ्या भाजताना हात भाजणे. याचं उत्तर काय? ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न बघूयात. नाक मुठीत धरून चालणे याचा अर्थ काय आहे? आता हा एक वाक्प्रचार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यात बरंच कन्फ्युजन होऊ शकतं. नाक खाली करायला वेळ लावणे आणि नाक मुठीत धरून चालणे हे 2 वेगवेगळे वाक्प्रचार आहेत. इथे विचारले काय आपल्याला? नाक मुठीत धरून चालणे. तर याचा अर्थ होतो ऑप्शन नंबर 3 भीतीने वावरणे. पण ते जर नाक खाली घालायची वेळ आणले असं जर असतं वाक्प्रचार, तर खाली घालणं नाक म्हणजेच लाज वाटणे, त्याचा अर्थ हा होतो. पण आपल्याला प्रश्न विचारलाय की नाक मुठीत धरून चालणे, म्हणून आपलं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 3 भीतीने वावरणे. पुढचा प्रश्न बघूया. तू अभ्यास करतोस का कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर हा एक प्रश्न विचारलाय ना, तू अभ्यास करतोस का? प्रश्न विचारला आहे आणि बघा क्वेश्चन मार्क ही शेवट आहे. जेव्हा असा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा त्या वाक्याचा प्रकार कोणता असतो? तर ते वाक्य हे नेहमी प्रश्नार्थक असतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 1 प्रश्नार्थक. पुढचा प्रश्न बघूया. फुलं या शब्दाचे एक वचन काय आहे? आता फुलं हा अनेक वचन शब्द आहे, तर याचे एक वचन काय आहे? तर ऑप्शन नंबर 1 फूल हे याचं एक वचन आहे. म्हणजे एक फूल, अनेक काय असतात? फुलं. म्हणून उत्तर काय? ऑप्शन 1. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंट करून नक्की सांगा.